तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेलेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या पाठीमागून जा. त्या दोघी जावा होत्या आणि त्या दोन्ही देखील त्या ठिकाणी विधवा झालेल्या आहेत आणि ती जी आहे तिला कुठल्याही प्रकारचं दाम्पत्य नाही आणि म्हणून तिची सासूबाई त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही तुमच्या गावाकडे जा, तुम्ही तुमच्या घराण्याकडे जा, तुम्ही तुमच्या देवाकडे जा आणि तुमच्या जीवनाप्रमाणे तुम्हाला जसं जगायचं तसं तिला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन टाकलं. परंतु या ठिकाणी तिची जाव त्या ठिकाणी गेलेली आहे. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की रुथला एक आज्ञा देऊन, रुथला एक परवानगी देऊन, रुथला एक निमित्त देऊन सुद्धा त्या रुथनी कुठल्याही प्रकारचं कारण सांगितले नाही आणि त्या ठिकाणी ती म्हणत आहे, रुथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल. तिने कारण सांगितलं नाही, कारण जाणाऱ्या दुष्काळामध्ये आज ती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जाणार होती. येणाऱ्या घटनेमध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागणार होतं. येणाऱ्या गोष्टी सगळ्या भयदायक होत्या. येणाऱ्या गोष्टी सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा सांगोलपणा नव्हता. येणाऱ्या गोष्टी सातत्याने फिरणाऱ्या होत्या, एका ठिकाणी स्थिर राहणाऱ्या नव्हत्या आणि येणाऱ्या गोष्टी तिच्यासाठी आनंदाच्या, हर्षाच्या, सुखाच्या आणि वैभवाच्या नव्हत्या. हे तिच्या सासूनी जाणलं आणि मग ती म्हटली की माझ्यामुळे यांना त्रास नको, म्हणून तिने दोन्ही सुनांना त्या ठिकाणी सांगितलं की आपल्या घराकडे जा. एक जी तिची सून होती म्हणजे हिची जी जाऊबाई होती ती त्यांच्या लोकांकडे देवाकडे परत गेली, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. तिने कुठल्या प्रकारचं कारण सांगितलं नाही. परंतु रुथ मात्र या ठिकाणी म्हणत आहे, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. कुठल्याही प्रकारचं कारण सांगितलं नाही. आज आम्ही अनेक ठिकाणी कारण सांगत असतो, सबब सांगत असतो, कामकुचरपणा करीत असतो. केवळ आम्ही आमच्या सुखाकडे पाहत असतो. पुढे ती लिहित आहे, तुम्ही मराल तिथे मी मरेल व तिथेच माझी मुठमाती होईल. मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशाने वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार परिपत्य करो किंबहुना अधिक करो. आपल्या बरोबर जाण्याचा तिचा पूर्ण निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिचे समजूत घालण्याचे सोडले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेतलेमास पोहोचल्या. त्या बेतलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ती नामी जी आहे तिच्या दोन्ही पुत्रांना तिने हरवलेलं होतं. दोन्ही पुत्र तिच्यापासून दूर गेलेले होते. दोन्ही पुत्राचा मृत्यू झालेला होता. कुठल्याही प्रकारचं दाम्पत्य नव्हतं, कुठल्याही प्रकारचा वंश वाढण्याचं तिच्याकडे साधन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं चांगुलपणा किंवा मोठा आशीर्वाद ती घेऊन आली नव्हती. तर पुन्हा एक वेळा ज्यावेळेस आली ती नामीकडे अख्खं नगर त्या ठिकाणी पाहू लागलं की ज्या नामीने जिवंत परमेश्वराच्या पाठीमागे लागलेली, विश्वास ठेवलेली, पण तो आज तिच्या जीवनामध्ये तिचे दोन्ही लेकर नाहीत. आज तिच्या जीवनामध्ये तिची एक सून नाही. ती आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे तिच्या गावाकडे गेली, तिच्या घराकडे गेली, ती सुखाकडे गेली आणि त्या दुःखाला तिने पाठ फिरवली. पण दुसरी एक स्त्री आहे, तिचं नाव आहे, ती दुसरी एक सून आहे, तिचं नाव आहे रुथ. आणि रुथ मात्र नामीला सोडलं नाही. नामी त्या ठिकाणी ती सासूबाई त्या सुनाला म्हणत होती की तुझी जाऊबाई ज्या पद्धतीने गेलेली आहे त्या पद्धतीने तू जाऊ शकते. तिचे चांगल्या प्रकारचे तिने सांगितलं, कारण सांगितले वेगवेगळे. परंतु रुथने मात्र तिला कारण सांगितलं नाही. ती म्हणत होती की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भयानक परिस्थितीमध्ये जावं लागेल. आमच्या जवळ काही नाहीये, आम्हाला पुन्हा एक वार दुसरा मुलगा देखील नाही की जेणेकरून आमचे वंश वाढविल, खानदान वाढविल आणि मग तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं जगायचं आहे तसं जगायला तुम्ही जाऊ शकता. ही परवानगी नामीने रुथला दिली, तिच्या दुसऱ्या जावेला देखील दिली. दुसऱ्या जावेने त्या ठिकाणी एक गोष्ट पाहिलेली आहे, ते निमित्त पाहिलं, कारण पाहिलं, सबब पाहिलं. तिला वाटलं की आता आपल्या सासूबाई जवळ कुठला दुसरा पुरुष नाही, आता आपल्या सासूबाई जवळ कुठली प्रॉपर्टी नाही, आता आपला नवराही जिवंत नाही, आता आपलं जीवन जगण्यात काही अर्थ नाही. या सगळ्या प्रकारचे कारण तिने पाहिले आणि जिवंत परमेश्वराचा उपासक असणारं घर, जिवंत उपासना करणाऱ्या नामीचं कुटुंब, जिवंत परमेश्वर ज्या कुटुंबाच्या बाजूने आहे तो परमेश्वराला झुगारून त्याला कारण सांगितले. आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या दुःखाला, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, पीडा, येणारे बंधन आणि जोखडं त्याच्यापासून दूर जाऊन जगातलं जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी त्या रुथची एक जाव जी आहे ती निघून गेलेली आहे. परंतु रुथची दुसरी रुथ जी आहे ती विश्वासू पात्र आहे. रुथ जी आहे ती समाधान मानणारी आहे. रुथ जी आहे ती परमेश्वराचा जो यहोवा परमेश्वर आहे
जो इस्रायलचा देव आहे आणि ज्याच्यावर विश्वास ठेवल्याने तो सर्व काही बदलणारा परमेश्वर आहे, तो देण्यास सर्व काही सक्षम आहे, त्या परमेश्वरावर तिचा ठाम होता. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की नामीने तिला सांगितलं, आग्रह केला, परंतु ती म्हटली मला वारंवार आग्रह करू नका जाऊ म्हणून, कारण मी जाईल तर कुठं जाईल, कारण जिवंत परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, परमेश्वरचं संरक्षण आपल्या बरोबर आहे. परमेश्वराने तुमचे 2 पुत्र नेले किंवा सून जरी गेली असेल, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही, कारण तुमच्या बाजूने परमेश्वर आहे. आमचा सखा सोयरा परमेश्वर आहे, आमचं पुढच्या जीवनाची वाटचाल करणारा परमेश्वर आहे. जरी आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आता आस नसली, पण तो आशा निर्माण करणारा आणि त्या आशेला न लाजवणारा, ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पूर्णता देणारा आमचा परमेश्वर यावा आमच्या बाजूने आहे. आणि मी पाहतो की त्या ठिकाणी ती रूथ आहे, ती गेली नाही. आणि मग असं करत असताना आम्ही पाहतो, तुम्ही मराल तिथे मी मरेल. कारण सांगितलं नाही रूथनी, ती सरळ सरळ नामी बरोबर मरायला तयार झाली. आज आम्ही पाहतो की परमेश्वरचा स्वीकार केल्यानंतर थोडंसं दुःख आलं, समस्या आल्या, चिंता आल्या, व्याधी आल्या, आजार आला, काळजी आणि या सगळ्यातल्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर लगेच आम्ही परमेश्वराच्या पासून दूर जातो आणि कारण सांगायला सुरुवात करतो. अनेक लोक कारण सांगून परमेश्वराच्या राज्यातून बाहेर आलेले आहेत. अनेक लोक जिवंत देवाला विसरले आहेत. अनेक लोक देवाच्या आपल्याविषयी असणाऱ्या संकल्पना ते विसरले आहेत. अनेक लोक जे आहेत परमेश्वराचं गौरव करण्याचं सोडून जगातलं गौरव करीत आहेत. अनेक लोक परमेश्वराला नमन करण्याचं सोडून या ठिकाणी सैतानाला नमन करत आहे आणि या जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कारण सबब सांगत आहे. परंतु ना या रूथनी मात्र कुठल्याही प्रकारचं सबब सांगितलं नाही. भला मोठं दुःख तिच्या समोर आहे, भला मोठं समस्या तिच्या समोर आहेत, भला मोठा येणाऱ्या दिवसामध्ये कसं जीवन जगावं, कुणाच्या हिमतीवर जगावं, कशा प्रकारे जगावं, कारण तिला तर पुत्र संतान नाही, तिचा नवरा तर मेलेला आहे आणि तिला दुसरा कुणी त्यांच्या कुटुंबातून, भावकीतून किंवा त्यांच्या खानदानीमधून या नामीला तर दुसरा मुलगाही नाही, म्हणून त्याच्याबरोबर लग्न करून पुन्हा एक वार संसार थाटावा आणि खुशालीचं जीवन जगावं अशा कुठल्याही प्रकारचा सोर्स त्या रूथ समोर नव्हता. तिच्या समोर एकच ध्येय होतं की मी माझ्या सासूबाई बरोबर, जे सासूबाई होय आणि ज्या तिचा मुलगा होता आणि ज्या परमेश्वराचे ते भक्त होते, त्या परिवारामध्ये जर मला दिलेलं आहे, त्या परिवारामध्ये जर मी एक झालेला आहे, माझ्या बापाचं घर सोडून जर मी त्या घरामध्ये झालेलं आहे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो आणि ती देह एक देह होतील. आणि जरी अर्धा पाठ त्या ठिकाणी तिचा नवरा त्या ठिकाणी मिळाला असला, तिच्याजवळ नसला, परंतु ती सासूबाई होती. आणि मग ती सासूने तिला सांगितलं की आता या ठिकाणी माझ्याजवळ आनंदाचं तुम्हाला क्षण मिळणार नाही, सुखाचा क्षण मिळणार नाही, पुढचं भविष्य तुमचं संपलेलं आहे, कारण माझ्याकडे काही नाही, मी काही करू शकत नाही. आणि तिचा मात्र विश्वास होता की सर्व काही करणारा एक परमेश्वर आहे, यहोवा परमेश्वर आहे. आणि तोच विश्वास रूथचा असल्या कारणानं तिची जाऊ तिला सोडून गेली, कारण तिचा विश्वास डगमगला. तिने दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहिलं, तिने पाहिलं की माझा नवरा नाही, माझ्या खानदानी मधून दुसरं कुणी नाही, खूप काही मोठी प्रॉपर्टी नाही आणि मला आता कुठल्याही प्रकारचं चांगल्या गोष्ट दिसत नाही. तिने जगाकडे पाहिलं, जगाच्या चालीरीतीकडे पाहिलं, ज्यांच्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे त्यांच्याकडे पाहिलं आणि एक विधवेचं जीवन कशा प्रकारे ती जगेल किंवा कशा प्रकारे जगातल्या क्लेश हाल अपेष्टा तिला सहन करावं लागतील, म्हणून ती त्या ठिकाणी नामीपासून आणि रूथ पासून एक तिची जी रूथची जी जाव होती ती निघून गेली. आणि त्या ठिकाणी नामीने देखील रूथला सांगितलं की तू देखील जाऊ शकते, तिला फोर्स करत होती, परंतु रूथचा मात्र त्या परमेश्वरावर भरोसा होता, कारण परमेश्वर सर्व काही बदलणारा घडवणारा देव आहे. जर तो सारा आणि अब्रामाला एक म्हाताऱ्या वयामध्ये दाम्पत्य देऊ शकतो, जर गर्भाशय खोलू शकतो, तर परमेश्वर अद्भुतरित्या रूथचा परिवार का चालू शकत नाही, रूथला कुटुंब का देऊ शकत नाही, रूथचा पुन्हा एक वार गर्भाशय का वाढू शकत नाही, रूथची उत्पत्ती का होऊ शकत नाही, रूथला पुन्हा एक वार आनंदी माता बनण्याचा अधिकार का देऊ शकत नाही. येणाऱ्या दिवसातलं वैभव तिने पाहिलं आणि तिने नामीला सोडलं नाही, तिने कुठल्याही प्रकारचं कारण सांगितलं नाही. आम्ही पाहत आहोत कारण निमित्त आणि सबब सांगणं या ठिकाणी अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळते की लोक परमेश्वरामध्ये कारण सांगतात. या ठिकाणी लिहिलं आहे, तुम्ही मराल तिथे मी मरेल व तिथेच माझी मुठमाती होईल, मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार परिपत्य करो किंबहुना अधिक करो. पुढे पाहिलं मी आपल्या बरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले, तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडून दिले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेमास पोहोचल्या. त्या बेथलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेली.
तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? हिचं वैभव कुठे गेलं? हिचे लेकरं कुठे गेले? हिचा आशीर्वाद कुठे गेला? हिचा देव परमेश्वर कुठे गेला? आता हिचं कसं होणार आहे? आता तर ही स्वतः आलेली आहे, ही एक विधवाच आहे, हिलाही दुसरा लेकरू नाही. आता हिचे दुसरा सुना देखील विधवा आहे, ती एक निघून गेलेली आहे, आणि एक आता ही रुत हिच्या बरोबर आहे, ही देखील विधवा आहे. मग आता यांचं कसं होणार? ज्या परमेश्वर कदाचित हे हसले असतील, कदाचित त्यांनी टोचलं असेल, कदाचित तिची मस्करी केली असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कारण त्यांनी विचारले असतील. कसं घडलं, कुठं घडलं, कमून घडलं, का घडलं? तुम्ही तर देवाचे लोक आहात. अनेक वेळेस बिलिओस भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना अशा बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं की आमच्याकडून थोडी जरी चूक झाली तरी अनेक लोक म्हणतात, तुम्ही फादर आहात ना, तुम्ही ब्रदर आहात ना, तुम्ही पाळक आहात ना, तुम्ही पाळकीनबाई आहात ना, तुम्ही विश्वासणारे आहात ना, तुम्ही प्रार्थनाशील लोक आहात ना. अनेक गोष्टी आम्हाला परमेश्वरामध्ये जीवन जगत असताना लोक वेगवेगळ्या प्रकारचे कारण आणि त्या कारणाच्या निमित्ताने आम्हाला टोचण्याचं देखील काम करत आहेत किंवा आम्हाला विश्वासातून कमजोर करण्याचं काम करत आहेत. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं रोजच्या जीवनाविषयी की तिच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा सोच नाही, कुठल्या प्रकारची आशा नाही, कुठल्या प्रकारचं काहीच नाही. आणि मग त्या नगरामध्ये गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की संपूर्ण नगर आणि विशेष करून तिथल्या बाया त्या म्हणायला लागल्या, ही नामीच काय? याचा अर्थ असा आहे की एक कुतूहलाने नाही, एक आश्चर्याने नाही, एक आनंदाने नाही, एक हर्षाने नाही, तर टोचणार कुचक भाषण त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. ती त्यास म्हणाली, मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका, तर मारा म्हणजे क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिलाय. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामं आणलं. आता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की नामीने तिचं वक्तव्य, तिचं मन, तिचं अंतःकरण, तिच्या बरोबर घडलेली परिस्थिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला कारण त्या ठिकाणी आहे, कारण या ठिकाणी त्या ठिकाणी ते म्हणतात की ती त्यास म्हणाली, मला नामी म्हणू नका. नामी या शब्दाचा अर्थ आहे मनोरमा, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारचं, एकदम रम्य, आशीर्वादित, आनंदित, भरभरीत. तर ती म्हणली, असं मला म्हणू नका, आता तरी म्हणू नका, तर मला मारा म्हणा. आणि माराचा अर्थ आहे क्लेश, दुःख, पीडा, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार याने त्रस्त असलेला. ते म्हणजे मला असं म्हणा. कारण काय आहे? आम्ही कारण या विषयावर शिकत आहोत. कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. आता या ठिकाणी जी नामी होती, ही विश्वासणारी होती, परंतु तिच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा परिस्थिती निर्माण झाली, हेच नामीने ज्यावेळेस तिचे दोन्ही पुत्र आणि एक सून निघून गेली आणि तिची दुसरी जी होती जी ती रूत तिला जा म्हणून देखील ती गेली नाही, ती तिच्या बरोबर आली, तरी देखील या ठिकाणी ती म्हटली की कारण सांगायला सुरुवात केली. ज्यावेळेस लोक त्या ठिकाणी तिला बोलू लागले, प्रभू लागले, ही नामीच आहे का, ही मनोरमाच आहे का, तर ती म्हणत आहे की मी भरलेले गेले होते आणि परमेश्वरने आज मला रिकामं आणलंय. आजही अशा अनेक लोकांची साक्ष आहे की आम्ही भरलेलो आहोत, परंतु आता आम्ही खाली झालेलो आहोत. आज परमेश्वरचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, आमचं जीवन जर पापाने भरलेलं आहे तर आजच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते खाली करून टाका. आमचं जीवन जर क्लेश, ताप, व्याप, टेन्शन, ताण, दबाव, चिंता, काळजी, आर्थिक परिस्थिती आणि वेगवेगळ्या परिस्थितीने जर भरलेलं आहे, प्रभू येशूच्या नावातच खाली करा. रिकाम आज जर आम्ही जीवन जगत असताना भरलेलं जर जीवन जगत असेल ना, पापात भरलेलं, शापात भरलेलं, डागात भरलेलं, मीपणात भरलेलं, अहमपणात भरलेलं, गर्वामध्ये भरलेलं, व्यसन, वासना, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन आमचं आज भरलेलं आहे. आणि त्या जीवनामध्ये परमेश्वराला कुठल्या प्रकारचं स्थान नाही, त्या परमेश्वराला कुठल्याही प्रकारचं हास्य नाही, त्या परमेश्वराला कुठल्याही प्रकारचा गौरव आमच्या जीवनामध्ये नाही. आणि आज आम्ही हताश आहोत. जरी सर्व काही गोष्टी आमच्या समोर असेल, कदाचित नामीसारखं आमचं काही हरवलेलं नसेल, कदाचित नामीसारखे दोन लेकर आमचे गेलेले नसेल, कदाचित नामीसारखी सून गेलेली नसेल, कदाचित नामीसारखं असणारं वैभव किंवा तिची प्रॉपर्टी किंवा तिच्याकडे जे काही होतं, ती म्हटली मी भरलेली गेलते. आज अनेक लोकांकडे भरलेल्या गोष्टी आहेत. सगळ्या जगातल्या पैसा असेल, अडका असेल, सोनं असेल, नाणं असेल, बँक बॅलन्स असेल, प्लॉट असतील, मोठमोठे मंदिर असतील, चर्च असतील, वाटेल ती दुनिया असेल, परंतु जर त्या गोष्टीमध्ये देवाचं गौरव नाही तर ते भरलेलं जीवन काही कामाचं नाही, ते डागाळलेलं जीवन काही कामाचं नाही. आणि आज परमेश्वर अनेक लोकांचं जीवन जे आहे, जे डागाने भरलेलं आहे, पापाने भरलेलं आहे, शापाने भरलेलं आहे. आज आमचा प्रवास करीत असताना आज आम्ही परमेश्वरचं घर सोडून जर गेलो
केलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की नामी ते शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली होती आणि जात असताना तिच्याकडे 2 लेकरं 2 सुना आणि एक चांगल्या प्रकारची प्रॉपर्टी होती. परंतु पुन्हा एक वार ज्यावेळेस प्रसंग तिच्या जीवनामध्ये निर्माण झाला, तिचे दोन्ही लेकरं मरण पावले. एक सून तिच्यापासून निघून गेली आणि दुसरी जी होती ती रूथ तिच्या बरोबर आली. परंतु जाताना ती भरून गेली, येताना मात्र रिकामी आहे. आणि हे कारण ती सांगत आहे. म्हणून ती म्हणत आहे, मला मनोरमा म्हणू नका, मला चांगली म्हणू नका, मला एक उत्कृष्ट म्हणू नका, मला एक सौंदर्यवान म्हणू नका, किंवा एक आत्या आनंद असणारी कुटुंब म्हणू नका. तर आता मी पूर्ण खाली झालेली आहे. आज अनेक जगामध्ये लोक आहेत की त्यांच्याकडे सर्व काही गोष्टी आहेत, परंतु सर्व देवाच्या गोष्टी त्यांच्यामध्ये ज्या आहेत, पाहिजेत, ज्या हव्या आहेत, गरजेच्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी नसताना जगातल्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. आणि आज परमेश्वर अनेक लोकांचं हे पापात भरलेलं जीवन आज कमी करत आहे. की भरलेलं जे जीवन आहे ते आज परमेश्वर त्याच्या पवित्र रक्ताच्या माध्यमातून ते पुसून टाकीत आहे. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुमचं पाप कितीही लाखेसारखं लाल असलं, किती कसंही असू द्या, मी ते लोकरीसारखं बर्फासारखं पांढर शुभ्र करील. आणि मग अशा प्रकारचं जीवन आज आम्ही पाहत आहोत. रूथच्या जीवनाविषयी कारण सबब रूथनी नव्हे, परंतु या ठिकाणी नामीनी कारण सांगितलेलं आहे की मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामा आणलेला आहे. ते म्हणत आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी अनेक लोक परमेश्वरामध्ये आहेत, परंतु ते रिकामे आहेत. अनेक लोक परमेश्वरामध्ये आहेत, ते भरलेले देखील आहेत. भरलेलेचा एक ग्रुप आहे आणि रिकाम्यांचा एक ग्रुप आहे. जे भरलेले आहेत ते शापाने भरलेले आहेत, आत्मिक असून देखील शापात आहेत. प्रभूमध्ये विश्वासणारे असून देखील जगातल्या सर्व गोष्टी करत आहेत. प्रभूचं वचन माहिती असून देखील वचन तोडीत आहेत. अनेक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून त्यांचं जीवन ते पापामध्ये भरीत आहेत. दुसरी एक गोष्ट आहे, आत्मिक लोक आहेत, बिलिव्हर्स लोक आहेत, भाऊ बहीण आई वडील आहेत, ते काय करत आहेत, त्यांच्या जीवनात पापात भरलेलं जे जीवन आहे ते कमी 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 करत आहेत आणि परमेश्वरामध्ये ते वाढत आहेत. या दोन्ही प्रकारचे लोक जीवन जगत असताना आत्मिक कारण सांगतात आणि दैहिक देखील कारण सांगतात. पुढच्या वचनामध्ये तो लिहित आहे, परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला नामी का म्हणता. परमेश्वरापासून आता मला पिढ्या चालू झालेल्या आहेत. मला मनोरमा म्हणू नका, मला चांगलं म्हणू नका, मला सुखी म्हणू नका, मला समाधानी म्हणू नका, मला आशीर्वादित म्हणू नका. कारण ज्या पद्धतीने मी प्रभूमध्ये होते त्यावेळेस ज्या गोष्टी करायच्या त्यावेळेस मी केल्या नाही. ज्या वेळेस सालस मनाने सगळ्या गोष्टी आमच्या जवळ चांगुलपणाच्या भरलेल्या असून आम्ही परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव केला नाही, त्या अर्थी परमेश्वराने जर आमची ताडण करायला सुरुवात केली, तर परमेश्वराने आमच्याकडे पाहायला सुरुवात केली, तर परमेश्वराने आम्हाला दंड द्यायला सुरुवात केली, तर परमेश्वराने आम्हाला शासन करायला सुरुवात केली, तर परमेश्वराने आमचा या ठिकाणी कामाच्या केलेल्या मजुरी तर द्यायची सुरुवात केली, तर आता मी आशीर्वादित नाही. कारण परमेश्वर मला प्रतिकूल झालाय. परमेश्वर प्रिय हो, प्रतिकूल कुणाला होतो, अनुकूल कुणाला असतो आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वरचं वचन सांगतंय, जो जो आत्मा प्रभू येशू ख्रिस्तात स्वीकार करेल, जो जो आत्मा परमेश्वर पित्यासमोर अनेक लोकांसमोर माझा स्वीकार करील, तो प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या माध्यमातून म्हणत आहे, माझा राजवैभवी परमेश्वर त्याच्या समोर स्वर्गाच्या पित्यासमोर देखील मी तुमचा स्वीकार करील. तुम्हाला आणि मला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय, तुम्हाला आणि मला पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिलाय. आणि मग जर अधिकार दिलाय तर परमेश्वर आमच्या बाजूने आहे. अधिकार दिलाय तर परमेश्वर आम्हाला अनुकूल आहे, प्रतिकूल राहणार नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही आत्म्याला खिन्न करू, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन तोडू, ज्यावेळेस आम्ही जगातल्या गोष्टी स्वीकारू आणि परमेश्वरच्या दृष्टिकोनातून जर नुसतं आम्ही कारण निमित्त आणि सगळ्या गोष्टी सबब सांगायला सुरुवात केली, मग मात्र देव किंवा परमेश्वर आत्मा आम्हाला प्रतिकूल झालेला आहे. मग अशाच प्रकारे प्रतिकूल जीवनामध्ये ती या ठिकाणी म्हणत आहे, सर्व समर्थाने मला सोडली आहे, तर मला नामी का म्हणता. याप्रमाणे नामी आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामाचा आरंभ झाला होता. या ठिकाणी जीवन जगण्याला, या विश्वासाने परिवर्तन करायला, कारण परमेश्वर ज्या वेळेस कारण पाहतो ते योग्य आहेत का अयोग्य आहे परमेश्वराला माहिती आहे. आम्ही अनेक लोकांना कारण सांगतो, त्याच्यातले अयोग्य असतात, काही योग्य असतात.
आमच्या जवळचे भाऊ जर असले तर आम्ही खरं बोलतो, त्याला खरं कारण सांगतो. कारण दोन प्रकारचे आहेत, एक खरं आणि एक खोटं. आमचे लांबचे जर असले किंवा आम्हाला त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा नसेल तर निश्चित अर्थाने आम्ही खोटं कारण सांगतो. अशाच प्रकारे परमेश्वराला आम्ही काय आहे, आमची परिस्थिती काय आहे, आमची सिच्युएशन काय आहे, आम्हाला आता सध्या काय हवं आहे, या गोष्टी आम्ही करत असताना परमेश्वराला ठाऊक असतं की आम्ही काय कारण सांगणार आहोत. आणि मग अशा प्रकारे मी रूथचं जीवन पाहतो. पुढे जर पाहिलं तर बवाजाच्या शेतामध्ये रूथ जी आहे ती सर्व वेचायला जाती आणि त्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या नामीचा वंश रखडला होता, ज्या नामीला पुढची आशा नव्हती, ज्या नामीच्या कुटुंबामध्ये तिथून पुढे देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव होणार नव्हता, ज्या नामीला पुन्हा एक वार तो आशीर्वाद मिळणार नव्हता, बहुगुणित आणि आशीर्वादित फलद्रूपता, त्या रूथला देखील अशाच प्रकारची गोष्ट तिची सिच्युएशन होती. परंतु ज्यावेळेस त्या मोआबाच्या शेतामध्ये ती गेली, तिथून पुढे आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने रूथचं जीवन बदललं, नामीचं जीवन बदललं, रूथच्या जीवनाला एक वेगळा आकार दिला. आणि ज्या गोष्टीने, ज्या विश्वासाने यहोवा परमेश्वरावर भरोसा ठेवून आपल्या सासूला ती चिटकून राहिली, बिलगून राहिली, परमेश्वराला चिटकून राहिली, अशाच प्रकारचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एक वार कारण आम्ही पाहू शकत नाही किंवा अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळत आहे की त्या ठिकाणी जर आम्ही रूथचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 10-11 जर पाहिला तर त्या ठिकाणी लिहिले, तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास, कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाशी नादी तू लागली नाहीस. तर मुली, भिवू नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. रूथ ही सद्गुणी स्त्री होती. रूथ मध्ये चांगल्या प्रकारचे गुण होते, दैवी गुण होते. परमेश्वर यहोवाचे सगळा तंतोतंत पालन पोषण आचरण ती करत होती. आणि म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तिच्या सर्व समस्या सोडवल्या, सर्व चिंता तिच्यापासून काढून घेतल्या. भला मोठा असणारा दुःखाचा डोंगर, तिचा वंश जो रखडला होता, आम्ही पाहतो पुढे चालून, आमचा विषय तो नाही, परंतु आमचा विषय आहे कारण सांगणे, निमित्त सांगणे, सबब सांगणे, कामकुचरपणा करणे, नकार देणे. रूथनी ज्या नामीशी नकार दिला नाही. नामी तिला चांगलं म्हणत होती की तू आता जा, तुझ्या पद्धतीने तुझं जीवन जगव, आता माझ्याजवळ काहीच राहिले नाही. परंतु रूथनी तिला नकार दिला नाही, तर रूथनी तिचा स्वीकार केला. आज अनेक लोक परमेश्वरापासून दूर जाऊन जगातलं जीवन जगत आहेत, खेली खुशालीचं जीवन जगत आहे, सांगाढोंगाचं जीवन जगत आहे, फुसविणारं जीवन जगत आहे, सगळ्या प्रकारच्या देहाच्या वासनेचं जीवन जगत आहे, सगळ्या प्रकारच्या दिसणाऱ्या गोष्टी मोहपाशाचं जीवन जगत आहे. परंतु परमेश्वरापासून ते दूर गेलेले आहे. जशा प्रकारे आम्ही पाहतो की जीवेसूर नामी आहे, नामीच्या 2 सुना आहेत, एक सून लागलीच निघून गेलेली आहे, ती नामी जवळ थांबली नाही. दुसरी सून जी आहे ती रूथ, ती नामी जवळ ठाम राहिली, कारण ती एक सद्गुणी स्त्री होती आणि तिचा वंश त्या ठिकाणी वाढला गेला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ती आशीर्वादात जीवन मिळालं. अशाच प्रकारे जी नामीची दुसरी सून होती, अशा प्रकारे लोक सत्यापासून दूर जातात, वचनापासून दूर जातात, पवित्र आत्म्यापासून दूर जातात, यहोवा परमेश्वरापासून दूर जातात, खेली खुशालीच्या जीवनापासून दूर जातात, सार्वकालिक जीवनापासून दूर जातात, आशीर्वादाच्या जीवनापासून दूर जातात आणि जगामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे ते आशीर्वाद ते मिळवतात, आनंद मिळवतात, सुख मिळवतात, आयुष्य आराम करतात. परंतु त्यांची रवानगी मात्र प्रिय हो सार्वकालिक राहणार नाही. त्यांना सार्वकालिक अधोलोक किंवा सार्वकालिक नरक किंवा सार्वकालिक दंडाचे ते भागीदार होतील. परंतु जर आम्ही परमेश्वराबरोबर राहिलो, परमेश्वर जर उभे राहिलो, स्थिर राहिलो, तर परमेश्वर आमचं जीवन बदलणारा देव आहे. नामी आणि रूथ ही परमेश्वराच्या चरणाजवळ बिलगून राहिली. रूथ ही एक सद्गुणाने, चांगल्या गुणाने कृपापूर्ण असून कुठल्याही प्रकारचं डावी उजवी केली नाही, कुठल्याही प्रकारचं तिने त्या ठिकाणी पाप होईल किंवा नियमशास्त्र तुटेल किंवा आपल्या खानदानीला काही बट्टा लागन असं कुठल्याच प्रकारची गोष्ट केली नाही आणि ती विश्वासू राहिली. आणि मग त्या ठिकाणी तो मोआब मध्ये आहे त्या ठिकाणी, तर मुली भिवू नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो, कारण माझ्या भावाच्या सर्व लोक, माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा हप्ता आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखीन एक हप्ता आहे.
या ठिकाणी तिचं वतन सोडवण्यासाठी, तिची खानदान वाढवण्यासाठी, तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या ठिकाणी परमेश्वराची योजना हळूहळू त्या बोआजाच्या शेतामध्ये जेव्हा सर्व वेचल्या गेलेली आहे, रूथ त्या शेतामध्ये जात आहे आणि प्रामाणिकपणे जी काही गोष्टी त्या ठिकाणी करत आहे, ही जे क्रम आहे, ही जी कृती आहे, हे परमेश्वरामध्ये प्रामाणिक चालणं जे आहे, निमित्त सांगणं नाही, कारण सांगणं नाही, कुठल्याही प्रकारची सबब सांगणं नाही, असं जीवन ज्यावेळेस त्या सद्गुणी स्त्रीचं रूथला पाहिलं, सद्गुणी स्त्री होती ती. आणि म्हणून मी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये पाहतो की सद्गुणी स्त्री कुणास प्राप्त होती, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. ज्या कुटुंबामध्ये सद्गुणी स्त्री आहेत, ज्या पालक साहेबांना ज्या काही सद्गुणी स्त्रिया परमेश्वरापासून मिळालेल्या आहे, खरोखर त्यांचा तो मुकुट आहे, एक अभिमान आहे, एक गर्वाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे ही नामीची जी एक सून आहे रूथ, ती देखील एक सद्गुणी स्त्री. त्या लोकांनी कबूल केलं, त्या अख्ख्या गावामध्ये ग्रॅज्युएट होती की सद्गुणी स्त्री आहे, आणि म्हणून आम्ही सद्गुण आमच्या जवळ असावा, चांगल्या प्रकारचा गुण आमच्या जवळ असावा. आणि आम्ही पाहतो की त्याच्यानंतर त्या पुरुष जो नामी होती, तिचे दोन्ही लेकर त्या ठिकाणी नव्हते आणि त्यांच्याशी लग्न करायला, विवाह करायला कुठल्याही प्रकारचा पुरुष त्या ठिकाणी नव्हता. पण आम्ही 4थ्या अध्यायाची जर सुरुवात पाहिली तर त्या ठिकाणी त्या अध्यायाची सुरुवात केलेली बोआज रूथ बरोबर विवाह करतो. परमेश्वराबरोबर जर आम्ही कारण सांगितलं असतं ना, पहिलंच जर कारण रूथनी नामीला जर सुरुवातीला ज्यावेळेस नामी तिला म्हणत होती की तू पण जा, त्याच ठिकाणी जर जगातल्या गोष्टीकडे जर रूथ वळाली असती तर पुन्हा एक वार रूथचं जीवन आशीर्वादाचं झालं नसतं, रूथचं नाव देखील पुढे आलं नसतं आणि रूथला परमेश्वरापासून जे मिळालं ते मिळालं नसतं. आणि याचं एकच कारण, तिने परमेश्वराला कुठल्याही प्रकारचं कारण सांगितलं नाही, कुठल्या प्रकारची काही गोष्ट सांगितली नाही. आम्ही आणखीन एक शास्त्रभाग पाहूया, पहिलं शमूएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि त्याच्यामध्ये काही गोष्ट आम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेली पाहूया. पहिलं शमूएल अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 24. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दांचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण शास्त्रभाग वाचलेला आहे या ठिकाणी. 15वा अध्याय आणि 24 वचन पाहूया. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. कारण दिलेलं त्याने, परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं, परमेश्वर यहोवा विरुद्ध पाप केलं, देवाच्या लोकांबरोबर पाप केलं, प्रजेबरोबर पाप केलं. परंतु या ठिकाणी कारण मात्र दुसरं सांगितलेलं आहे. त्याला विचारलं त्या ठिकाणी, आम्ही पाहतो, आपण काही गोष्टी अजून पाहूया म्हणजे आपल्याला नक्की लक्षात येईल. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वरचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या उपापेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदैवताच्या सारखा आहे. तू परमेश्वरचा शब्द मोडला आहे, म्हणून त्याने हे तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. त्यावेळेस शाऊल कारण सांगतो की हे मी काय केलं. तर या ठिकाणी तो शाऊल म्हणत आहे, तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केला आहे. एक गोष्ट कबूल केली का मी पाप केला आहे. आज अनेक लोक कबूल करतात की मी पाप केला आहे, मी पापी आहे, परंतु त्याचं खरं कारण जे आहे ना ते दुसऱ्यावर लोटून देतात. आणि हा जो कित्ता आहे ना, आम्हाला आमच्या पूर्वजापासूनच मिळालेला आहे. हे खानदानी निशाणी आम्हाला आदम हव्वापासूनच मिळालेली. नुसतं दुसऱ्यावर लोटून द्यायचं, बस, बाकी काहीच करायचं नाही. या राजाने देखील या ठिकाणी तसंच केलेलं आहे, वाचलं पण. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केला आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचं व आपल्या शब्दाचं उल्लंघन केलं आहे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तो म्हणतो मी पाप केले, दुसरी गोष्ट म्हणतोय परमेश्वराची आज्ञा मोडली, तिसरी गोष्ट म्हणतोय आणि देवाचा जो संदेष्टा जो सेवक आहे त्याची देखील उल्लंघन केलेलं आहे, कारण तो देखील काही आज्ञा देत होता. अशा 3 प्रकारच्या गोष्टी. परंतु या तिन्ही गोष्टी का केल्या याचं कारण तो देत आहे. आपला विषय आहे कारण सांगणे.
निमित्त सांगणे, सबब सांगणे, सवड काढणे, कामकुतरपणा करणे, आपल्या अंगावरला बोजा दुसऱ्यावर लुटून देणे, आपले डाग दुसऱ्यावर टाकून देणे, आपले कपडे का मळाले तर दुसऱ्याने चिखल फेकला असं सांगणे, याच्यात आपण परिपक्व झालेलो आहे, आपल्याला परिपक्वता मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये याजक वर्ग तर एक नंबरला आहे पटक्यास, कारण त्यांना वचनाचा खजिना माहिती असतो, कसं वचन पटक्यास वळवायचं आणि कसं वचनाने इकडून तिकडं न्यायचं, या बोटावरला थोका त्या बोटावर कसा फिरवायचा, हे याजक वर्गाला तर खूपच एकदम जवळच आहे, त्याला काही नाही, फक्त वचन फिरवायचं. तर या ठिकाणी शमूएलाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 24 मध्ये आम्ही पाहतो की तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, आम्ही पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचं व आपल्या आज्ञेचं शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिवून त्यांचं म्हणणे ऐकलं. कबूल केले, पाप केले, उल्लंघन केले, आज्ञा मोडल्यात, परमेश्वरच्या मोडल्या, देवाच्या सेवकाच्या मोडल्या, आमच्या पाळक साहेबाच्या मोडल्या, देवाच्या मोडल्या, आत्म्याच्या मोडल्या, सगळ्या दुनियाच्या मोडल्या, परंतु मी मोडल्या असं म्हणत नाही, तो मीच केलंय म्हणत नाही. या ठिकाणी तो दुसऱ्यावर लोटतो आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून या ठिकाणी लिहिलं आहे की तो म्हणत आहे की मी लोकास घेऊन त्यांचे म्हणणे ऐकलं, लोकांमुळे केलं, लोकांना भेलो मी. आज अनेक वेळेस परमेश्वराच्या लोक पातक करतात, पाप करतात, कुकर्म करतात, दुष्कृत्य करतात, कुठंतरी सापडले का काहीतरी सबब सांगतात, एखाद्या चोऱ्या भामट्या लबाडीकीमध्ये सांगितले की काहीतरी कारण सांगायचे, यामुळं आपला बचाव होऊ शकत नाही. आम्ही पाहतो त्या पुढं तो तिथं लिहितंय, तर आता माझ्या पापांची क्षमा करा. आता तो म्हणत आहे झाल्यावर माझ्या पापाची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन. तो संदेशाला म्हणत आहे. अनेक लोकांनी संदेशाला घालून दिले, अनेक लोक याचकाला मोजिनात, अनेक लोक याजक पालक वर्गाचा आदर सन्मान करीनात, याचकाने सांगितलेले धर्मशास्त्र विसरलेत, याचकाने सांगितलेलं सत्य विसरलेत. अशाच प्रकारचा शमूएल त्या ठिकाणी याजक होता, तो देखील वारंवार त्यात राजाला वारंवार देवाविषयी सांगत होता, प्रजेविषयी सांगत होता, लोकाविषयी सांगत होता, परमेश्वरच्या गौरवाविषयी सांगत होता, वचनाविषयी सांगत होता, देवाच्या अद्भुत गोष्टीविषयी सांगत होता. परंतु याने वारंवार त्या गोष्टी तोडल्या, वारंवार ते नियम मोडले, वारंवार त्याने पाप केलं आणि हे सगळं करून खापर लोकांवर फोडलं. लोकांमुळे मी केलं. आजही अनेक मंडळीतले पालक वर्ग आहेत, त्यांचं काही गडबड झाली की लोकांमुळे असं करावं लागतं, लोकांमुळे असं करावं लागतं. आजही आमच्या मध्ये पालक साहेब आहेत, लाभासाठी तोंडपूजापणा करतात, थोड्या थोड्या गोष्टीसाठी लोकांच्या बॅगा उचलितात, थोड्या थोड्या गोष्टीसाठी लोकांच्या पुढं करतात, थोड्या थोड्या गोष्टीसाठी लोकांचं पाप दाखवित नाहीत, लोकांना सत्य मार्ग दाखवित नाहीत, लोकांना कुठं आडवीत नाहीत, त्यांना जे करायचे त्याच्यामध्ये सहभागी होतात. आणि वरून जर विचारलं, अहो तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही याजक आहात, तुम्ही असं का करता, अहो लोकांना तसं आवडतंय, मग लोकांना सत्य सांगून आम्ही फटके खायचे का, लोकांना सत्य सांगून आम्ही का उपाशी मारायचे का, लोकांना सत्य सांगून आम्ही का मंडळीच्या बाहेर जायचं का. पास्टर राजू आल्लटने मात्र टॅका घेतलाय, 6-7 मंडळ्या तुटल्या, मंडळ्यांनी हाकलू दिलं, कारण त्यांना आम्ही सत्य सांगतो, लोकांना सत्य नको आहे. आम्ही लावासाठी तोंडपूजा केली नाही, आम्ही कारण सांगितले नाही, आम्ही लोकांच्या थुलवाई केलं नाही. लोक म्हणतात मग आम्ही आमच्या मंडळात सोडून द्यावा का. येस, जर ते लोकांसाठी जर तुम्ही पाप करत आहात, लोकांसाठी तुम्ही जर कारण सांगत आहात, स्वतःची हौस मौज करायची, स्वतःला त्याच्यामध्ये आनंद निर्माण करून घ्यायचा, स्वतःला सुख समाधानी राहायचंय, स्वतःला छाप मध्ये राहायचंय, स्वतःला एक मोठं क्रेडिट मिळवायचंय, मग तुम्हाला लोकांच्या पुढं करावंच लागेल. या ठिकाणी या राजाचं असंच झालं, त्यांनी स्वतः पाप केलं, त्याच्या स्वतःच्या हौशी मौशी करून घेतल्या, स्वतःला चांगलं सुखरूप आणि व्यवस्थित ठेवलं आणि पाप दिलं लोकांवर लुटून. लोकांसाठी मी ते केलं, लोकांना जे आवडतं ते मी केलं. आताही याजक वर्ग काय करीत आहेत, कारण सांगत आहेत, अहो मी कसं काय करायचं, लोकांना तसं पटतंय, मग लोकांना अधोलोकात नरकात जायला पटतंय, मग तुम्हाला पटत असलं तर तुम्हीही जा, कारण सांगायचे नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. अहो नाचताच येत नाही, मग म्हणायचं काय, अंगणामध्ये खडेच येत, दगडच येत, काटेच येत, प्लेनच जागा नाही, फरशीच नाही, साऊंडचा आवाजच व्यवस्थित नाही, तालच धरता येत नाही, तुम्हाला नाचता येत नाही, ह्या महत्वाचा मुद्दा आहे. पण तू ढकलायचं कुठं तिकडं. अशाच प्रकारे अनेक लोक आहेत की ते काय करतात, प्रभूमध्ये येतात,
वागताच येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, वचन सत्य ग्रहण करता येत नाही, सत्याचा स्वीकार करता येत नाही, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यायला नको, वचनाप्रमाणे चालायला नको, सहभागिता घ्यायला नको, याजक वर्गाने ताडण केलं तर ते ऐकायला नको, मग म्हणायचं ते पळकच खराब आहे, ते काहीतरी स्वतःच सांगतो, ते वचनच अवघड आहे. आणि एवढं कुठं असतं का? थोडस शिथिल करा, कारण सांगायचे नाही, नाचता येईना अंगण वाकडं. अशा प्रकारे लोकाची आणि याचकाची देखील गत झालेली. बिलिओस भाऊ बहीण आई वडील देखील ते चुकले नाहीत आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतंय रुथने कुठल्याच प्रकारचं कारण सांगितले नाही. रुथला कारण भरपूर होते. रुथची जी जाऊ होती त्या जावीने कारण सांगितलं, आता यांना लेकरू नाही दुसरं, आता यांचे नातेवाईक इथं जवळ नाही, आता तिसरा पुरुष नाही की आम्ही त्यांच्याशी विवाह करावा, जरी असलं तर ही मला तोडीला तोड दुसरी जाऊबाई रुथ आहेच, मग आमच्या दोघीत कसं काय होईल. मग तिने काय केलं, सरळ सरळ ती नामीला आणि रुथला सोडून ती तिच्या मार्गाने गेली. पण रुथला नामीने सांगितलं की आता आपल्या पुढे अशीच सिच्युएशन आहे, हे कारण नामीने सांगितले की आता आपलं सगळं संपलंय, आपल्याकडे काहीच नाही, तर तू देखील तुझ्या त्या जावेप्रमाणे जा तू. परंतु रुथ एक प्रतिष्ठित, एक देवाला आवडणारी, एक सुशिक्षित आणि एक चांगल्या प्रकारची परमेश्वराची भय धरणारी, देवापासून आलेली, देवा परमेश्वरावर ठाम विश्वास असणारी आणि विशेष करून सद्गुणी स्त्री होती. तिच्यामध्ये गुण चांगले होते आणि म्हणून तिने भावी जीवनाकडे पाहिलं, त्या यहोवा परमेश्वराकडे पाहिलं. तिला माहिती होतं की सर्व समर्थ परमेश्वर अद्भुतरित्या माझं जीवन बदलू शकतो. हे तिच्या भावी संकल्पना होत्या, ह्या तिच्या आशा होत्या आणि त्या काही कुठल्या नामीवर ठेवल्या नव्हत्या, त्या काही कुठल्या त्यांच्या कुळावर ठेवल्या नव्हत्या, त्या काही कुठल्या सावकारावर ठेवल्या नव्हत्या, तिने काही कुठल्या प्रकारचा मोठा दृष्टांत पाहिला नव्हता. तिच्या समोर सगळ्यात मोठं सत्य होतं यहोवा परमेश्वर. कारण ती नीतिमान होती, ती धार्मिक होती, ती देवाला भिवून वागत होती, सुशिक्षित होती आणि विशेष करून परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय की ती परमेश्वरच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारचं जीवन जगणारी सद्गुणी होती. चांगल्या प्रकारचे गुण तिच्यामध्ये होते. आज आमच्यामध्ये जर गुण असतील तर निश्चितपणे भवाजाने तिच्या बरोबर विवाह केलेला आहे आणि तिचं वतन मिळून दिलेलं आहे आणि पुन्हा एक वार त्यांचे हरवलेले आशीर्वाद त्या नामीच्या परिवारामध्ये पुन्हा एक वार रुथच्या माध्यमातून चालू झालेलं आहे. आणि याच्यासाठी तिने कुठल्या प्रकारचा कारण सांगितलं नाही, विनंती सांगितली नाही. या ठिकाणी आम्ही काय करत आहोत की पहिल्या शमूएल अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 24 मध्ये शाऊल जो राजा आहे तो संदेश त्याला कारण सांगतो. जसं काही संदेश त्याच्या डोळ्याला भाट बांधलाय, जसं काही संदेश त्याच्या कानामध्ये बोळे घातलेत, त्याला काही दिसलंय नाही, पाहिलंय नाही, ऐकलं नाही. जसं काही संदेश त्याबरोबर देव बोलतच नव्हता, जसं काही संदेश त्याला प्रकटीकरण होतच नव्हतं, जसं काही संदेश त्यांनी त्याला समोर पाहिलंच नव्हतं, तो संदेश त्याला सांगतोय, शमूएलाला सांगतोय. काय म्हणत आहे तेव्हा शाऊल शमूएलाच म्हणाला, मी पाप केलं आहे, कबूल करतो, मी परमेश्वराच्या आज्ञा मोडलेली आहे, कबूल करतो, व आपल्याही शब्दाचं उल्लंघन केलंय, कबूल करतो, कारण मी या लोकांस घेऊन त्यांचं म्हणणं ऐकलं. हे कबूल करतो, पण लोकांमुळं मी केलं. आईशी यांनी केली, सगळ्या काही गोष्टी जेवढ्या काही करते यांनी केल्या, लोटल्या लोकांवर. आजही अनेक लोक आहेत, हे प्रभू अरे असं काय केलं, अरे इकडं तू पाप करतो, इकडं तू तार पडतो, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करायला तुला ताण होतो, सैतानाच्या कृतीप्रमाणे आचरण करतो आणि मग रोडला तारफडून पडतो आणि मग माझे हे प्रभू त्यांच्या घरचे मध्ये ते प्रभू अरे हे काय केलं, अरे एकुलता एकच होता ना आणि असंच होतं ना आणि तसंच लागले कारण सांगायला प्रभू आरडओरड करायला लागले. प्रभू ते आरडओरड ऐकणार नाही. अशाच प्रकारे शाऊल त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की मी हे सगळं केलंय, मी कबूल करतो. आज लोक कबूलच करीत नाही, कमीत कमी तो राजा तरी म्हणत होता मी कबूल करतो म्हणून, परंतु आज आम्ही काय कबूल करीनात. आज आम्हाला कबूल करणं गरजेचं आहे, कारण सांगायचे नाही. यांनी कबूल केलं, स्वीकारलं, परंतु कारण सांगायला सुरुवात केली. आता आम्हाला कारण सांगायचे नाही, आमचे कारण परमेश्वर ऐकणार नाही, कारण वेळ खूप थोडी राहिलेली आहे. आणि मग तो पुढे म्हणत आहे की मी लोकांस भिवून त्यांचे म्हणणे ऐकले, तर आता माझ्या पातकाची क्षमा करा. तो शमूएल म्हणतो माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून मज बरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करील. मला चांगल्या गोष्टी सांगा. म्हणजे पहिली कानफाडीत ओढायची आणि मग दाढी धरायची, टाचावर चांगला मोठा दगड टाकायचा आणि मग सॉरी म्हणायचं. असं काम बरेचसे लोक असंच करतात. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर गौरव देईल.
या ठिकाणी वचन शमूएलाचं पुस्तक अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 26 मध्ये आणखीन एक घटना त्या ठिकाणी लिहिली. शमूएल शाऊलास म्हणाला, मी तुझ बरोबर परत येणार नाही का? त्यांनी तर तयारी केलं होतं, त्यांनी त्याची माफी मागितली होती, त्याची क्षमा मागितली होती, त्यांनी त्याची चूक कबूल केली होती, पण पुढे तो कारण सांगत आहे. आपला विषय आहे कारण सांगणे, निमित्त सांगणे. तर आता या ठिकाणी ज्याप्रमाणे शाऊल शमूएलाला कारण सांगत होता की या लोकांमुळे मी हे केलं, आता देवाचा संदेशता सेवक त्याला कारण सांगत आहे. पाप्यो, दोन लोक कारण सांगत आहेत. एक विश्वासणारा कारण सांगतो, एक देवाचा सेवक कारण सांगतो, एक पाळक कारण सांगतो आणि एक बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील कारण सांगते. आम्ही पाहत आहोत कारण सांगणे, परंतु परमेश्वर सगळ्यात मोठा आमचं तपासणार आहे. तर या ठिकाणी 26 वचनामध्ये लिहिले, शमूएल शाऊलास म्हणाला, मी तुझ बरोबर परत येणार नाही. याचं कारण तो सांगतोय, कारण तू परमेश्वरचा शब्द झुकारलाय आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपदावरून तुला झुकारलाय. मी तुला तुझ्या बरोबर येणारच नाही, कारण तू परमेश्वरचा शब्द झुकारलेला आहे. तू शब्द मानलाच नाही, परमेश्वरची आज्ञा मोडली, मी तुझ्या बरोबर येणार नाही. आता एका ठिकाणी यांनी पाप केलंय म्हणून हा कारण सांगतोय की लोकांमुळे केलंय, आणि एका ठिकाणी हा म्हणतो घरी चला, माझ्या बरोबर या. शिव म्हणतो मी येणार नाही. कारण काय? तर तू परमेश्वराविरोधात पाप केलेला आहे, परमेश्वरचा शब्द झुगारलेला आहे. मनुष्याचं काय करतो? अहो, लोक परमेश्वरचा शब्द झुगारतात आणि याचकाला घरी नेऊन प्रार्थना करतात आणि याचं काही तोंड इचकून जातात. या ठिकाणी तो याजक गेला नाही, तो याजक डायरेक्ट त्या ठिकाणी म्हणलाय की तू परमेश्वरचा शब्द झुगारलाय. डायरेक्ट सांगतोय तो, कारण नाही सांगितले. जाऊन दे बाबा, एवढं क्षमा करतो. क्षमा तर केली. हा नंतर आम्ही पाहतो शास्त्र भागामध्ये, हा तो त्यांच्या लोकांच्या आग्रहासाठी तर गेला, देवाच्या गौरवासाठी तो त्याच्याबरोबर गेला, पण तो पहिली गोष्ट कानफाडीत ओढली त्यांनी. सरळ सरळ कान त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कान उघडणी केली, कारण तो परमेश्वरचा शब्द झुगारलाय. कारण सांगत बसायचं नाही. आता जाऊन द्या, ती देवाचं वचन सांगताना कारण सांगू नका. या ठिकाणी देवाचा अभिषिक्त सेवक या ठिकाणी तो शमूएल शाऊलाला त्या ठिकाणी ताडण करत आहे. शाऊलाला तो त्या ठिकाणी सरळ सरळ स्पष्टरित्या सांगत आहे की मी तुझ बरोबर परत येणार नाही. आपल्या पाळक साहेबांना म्हटलं ना, चला माझ्या घरी जाऊ द्या, चुकलं असेल, चला घरी जाऊन बिर्याणी करू, 400-500 रुपये दानपात्र देऊ, बिंदास निघा, दिवशी काही प्रॉब्लेम नाही, तुमचं काही मोठी चुकच नव्हती. हे होतं राहतं पाळक साहेब, काही नाही, थोडस रागात होतो लगेच. कारण काय? याला गिळायला मिळेल, याला लिहायला मिळेल, याचं परत एकदा मीटर चालू होईल. पण तू शमूएलाने तसं केलं नाही. यो तो खरा याजक. आज देखील परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, कारण विनंती, कामचुकार, पुन्हा सबब सवाड या विषयाच्या माध्यमातून मी देवाच्या सेवकांना हे देवाच्या वचनाचा मानना, या शमूएलाचं पहिलं पत्र, पहिला ग्रंथ जो आहे शमूएल, पहिलं शमूएल, त्याचा 15वा अध्याय आणि 26व्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुम्हाला एक चेतावणी देऊ इच्छितो, मी तुम्हाला सावधानतेचा इशारा देऊ इच्छितो, आणि मी तुम्हाला एक देवाचा चांगला गुण देखील सांगू इच्छितो की तू परमेश्वरचा शब्द झुगारला आहे आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपादावरून तुला झुगारून दिलेला आहे. मी काय तुझ्याबरोबर येत नाही. अशा गैरशिस्त वागणाऱ्या लोकांबरोबर जाऊ नका, आज्ञा भंग करणाऱ्या लोकांबरोबर राहू नका, तोंडाची फुशारकी करणाऱ्या लोकांबरोबर राहू नका, गलत शिक्षण देणाऱ्या लोकांबरोबर राहू नका, भूताचं शिक्षण देणाऱ्या लोकांबरोबर राहू नका, लय खूप मोठी मिनिस्ट्री लय पैसे देतात म्हणून राहू नका, जाऊच नका त्यांच्याबरोबर. जर जाल तर त्या शापाचे भागीदार व्हाल. आणि मग मात्र म्हणायचं नाही आम्हाला कुणी सावध केलं नव्हतं. याचकाला कोण सावध करील? पाळक साहेबाला कुणी शिकवावं? पाळक साहेबाला देवाचं वचन शिकवतं, बिलिव्हर्स भावांना बहिणींना देवाचं वचन शिकवतं, संदेशांना देवाचं वचन शिकवतं. जगातल्या हर एक प्रकारची वस्तू, जी गोष्ट आहे त्यांना देवाच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर शिकवतो. आम्ही फक्त लोकांना शहाणपणा नाही शिकवायचा, आम्ही पण तो शिकायचा. अनेक लोक चुकत आहेत, भले पाप करतात, मंडळी फोडीत आहेत, तुडीत आहेत, आपल्या मंडळीचा सत्यानाश करतात, पाळक साहेबाचा डांगणवाडा करतात, पाळक साहेबाची पार इज्जत घालून टाकीत, नको ते आरोप टाकीत, आणि काही दिवसांनी त्यांना पाळक साहेबाची गरज पडली ना, परत एकदा येतात, पाळक साहेब सॉरी चुकलो, चला पुन्हा ऐकूया, चुकलेले मेंढरुळे लेकरू मांडीवर आगलं तर मी मांडी काही कापिती काही बोल वचन करून मोकळे. मग याला आले पुराण चढवतो. अहो त्यांनी क्षमा मागितली, कारण याला माहिती आहे आपलं मीटर चालू झालं.
मीटरसाठी हे काही करायला तयार आहेत संदेशचे सेवक. परंतु या ठिकाणी या शमूएलाने पण कारण सांगितलं, जसं दावीद राजाने कारण सांगितलं. कारण दावीद राज आपला या ठिकाणी शौलाने त्या ठिकाणी कारण सांगत आहे. कारण तो म्हणत आहे की शौल शमूएलस म्हणाला मी पाप केलंय, कारण लोकांना भिवून केलंय. मी लोकांना भिवून हे असं मी म्हणणं केले, कारण मी लोकांस भिवून त्यांचं म्हणणं ऐकलं. या ठिकाणी मग तो म्हणतो ठीक आहे ना, ह्यो कारण सांगतोय तर देवाचा संदेशचा सेवक, अभिषिक्त, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब किंवा कोऑर्डिनेटर साहेब, भविष्यवक्ते साहेब, जेवढे कोणते साहेब असतील ना, मग यांनी पण कारण सांगायला सुरुवात करायला पाहिजे. त्या ठिकाणी तो कारण सांगत आहे, कारण तू परमेश्वरचा शब्द झुगारला आहे आणि परमेश्वरने इस्रायल राजपदावरून तुला झुगारून दिले. सरळ सरळ तुझी हकालपट्टी केलेली तुला परत एकदा मिळणार नाही. तू टेन्शन घेऊ नको आणि मलाही जाऊ नको. अहो काही काही लोकांसाठी अधोलोक तयार झालेला आहे. आम्ही जाऊन अधोलोकात जर पडलो तर लवकर बाहेर जर येता नाही आलं, कारण त्यांच्या पापाच्या डागामध्ये वाण नाही पण गुण येणार. ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वाण नाही पण गुण आला. म्हणून कारण सांगायचे नाही. नाही मी ते थोड्याशा लाभासाठी गेलतो, नाही मला थोडंसंच काम होतं, नाही मी माझी थोडी परिस्थिती जर त्या टायमिंगला डाऊन होती, मला कोणी मदत करीत नव्हतं म्हणून मी केली जॉईन, घेतलं गेलं शिक्षणाच्या संस्थेमध्ये प्रवेश, झालो याजक, झालो पास्टर, झालो रेव्हरंड, झालो बिशप. मला तेव्हा सोर्स नव्हता, आता सोर्स आहे ना, मागं फिरा, देवाकडे वळा, कारण सांगू नका. तेव्हा शमूएल त्यास म्हणाला परमेश्वरने इस्रायेल तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन तो तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे. जो इस्रायलाचे केवळ भाऊ आहे तो खोटे बोलणार नाही, तो पस्तावा करायचा नाही, त्यास पस्तावा असा तो काही मानव नाही. मग तो म्हणाला मी तर पाप केलेच आहे, तरी पण आता माझ्या प्रजेच्या वडील जनासमोर व इस्रायल जनासमोर माझा मान राखा व मज बरोबर ये, मज बरोबर परत या, म्हणजे आपला देव परमेश्वर याची मी उपासना करीन. ज्यावेळेस तो म्हटलं ना की लोकात देखत माझा देव परमेश्वर याची मी उपासना करील, त्यावेळेस तो याजक गेला. मग आम्ही पुढे पाहायला मिळतो. मग शमूएल म्हणाला, मग तो राजा बरोबर गेला, कारण नाही सांगितलं. अशाच प्रकारे आज अनेक लोक आहेत की त्यांच्या जीवनामध्ये ते नुसते कारण सांगतात. आमचा विषय आहे आम्ही कारण निमित्त सांगणे यौवानीचे फेसबुक पेजवर सातत्याने 7 भागामध्ये शिकलेलो आहोत. आजचा 8व्या भागामध्ये देखील आम्ही कारण निमित्त सांगणे या गोष्टी शिकत आहोत. आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं की शौलानी आणि शमूएलमध्ये जे संभाषण झालं, दोघांनी एकमेकाला कारण सांगितले. एकाने कारण सांगितलं लोकांवर लुटून दिलं, दुसऱ्याने कारण सांगितलं तर परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगतो म्हणून मी तुझ्या बरोबर येणार नाही. म्हणजे सत्य आणि असत्य, खरं आणि खोटं, ह्या 2 गोष्टी कारणाने जीवन लोक जगत आहे. परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही एकाच बोटाची, एका बोटाचा थुका दुसऱ्या बोटावर लावू नका. यस तर यस, होय तर होय, नो तो नो, नाही तर नाही. तुमचं उत्तर होय तर होय असावं, नाही तर नाही तर नाही असावं. परंतु कारण सांगू नये, सबब सांगू नये. कारण परमेश्वर आमचं हृदय पाहतो, परमेश्वर आमच्या हृदयामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. आम्ही आणखीन एक शास्त्रभाग वाचूया आणि या ठिकाणी थांबूया. पहिले शमूएल 16 आणि त्याचा 7वा वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वरचे पाणी नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पारखतो. परमेश्वराने कारण सांगितलेले आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हाच विषयाला ह्याच वचनाला घेऊन आपण पाहूया. तत्पूर्वी पुन्हा एक वचन वाचतो. पण परमेश्वराने शमूएलास म्हटलं तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणी नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पारखतो. आणि म्हणून कारण परमेश्वराला कारण सांगायचं म्हणल्यावर डिटेलच कारण सांगावं लागणार. डुप्लिकेट कारण सांगून आम्ही आमचं जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या भागामध्ये याच वचनाला घेऊन आम्ही निमित्त सांगणे, कारणे सांगणे, सबब सांगणे, सवड सांगणे, कामकुचारपणा करणे, नकार देणे आणि परमेश्वराच्या राज्यातून बाहेर जाणे, ह्या जर गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही जर लगेच शिकलो
तर निश्चित अर्थाने येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर असेल आणि मग आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायला कुठल्याही प्रकारचं निमित्त सांगावं लागणार नाही, त्या राज्यातून बाहेर येण्यासाठी आणि जाण्यासाठी देखील. परंतु जर आम्ही परमेश्वराच्या विषयी जर विश्वासू जर नसेल तर मात्र आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला परमेश्वर ज्यावेळेस एखादी गोष्ट विचारील त्यावेळेस आम्ही निमित्त सांगायला सुरुवात करावं लागेल. आणि जसे जसे आम्ही निमित्त सांगू तसं तसं परमेश्वर मग तिकडून कारण सांगेल. आणि जर का आम्ही वचनाच्या माध्यमातून काही गोष्टी घेतल्या, देव आम्हाला वचनाच्या बाबतीतून तसंच प्रकारे करील. आम्ही जगातल्या गोष्टी घेतल्या तर देव देखील जगाच्या माध्यमातूनच आम्हाला कारण सांगायला सुरुवात करील. आणि म्हणून आम्ही एकमेकाला कारण सांगू नये, तर आमचं उत्तर होय तर होय असावं, नाही तर नाही असावं, यावर आम्ही ठाम असावं. येऊया छोटीशी प्रार्थना करू. परमथोर दयादेव बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, विशेष करून महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट, नर्स, डॉक्टर्स, सर्व प्रकारचे अधिकारी, वैयक्तिक लोक, सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येका समवेत मी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. आम्ही कुठल्याही प्रकारचं तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या गोष्टीसाठी आम्ही निमित्त कारण सांगू नये, यासाठी आम्हाला परमेश्वर देव तू सक्षम बनव. आणि उद्या तुझ्या नावाचा महिमानी गौरव. सर्वांची आर्थिक परिस्थिती, जे काही चिंतन मन परमेश्वर देवाचे बंधन, जोखळं, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव असतील प्रभू येशूच्या नावाचे दूर कर. आणि त्या जो थोडका दिवस आमच्या जीवनाला दिलेला आहे त्या दिवसामध्ये आम्ही केवळ कारण शोधित बसू नये, तर परमेश्वर आम्ही तुझ्या नावाचा महिमानी गौरव करावा अशी कृपा कर. आदर गौरव सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यमान नावात मागतो. स्वर्गीय पित्या होई. आमीन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन. 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 प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.